6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर ही चकली पहा काय मस्त खमंग कुरकुरीत आणि काटेरी तयार झालेली आहे. तर आज आपण गौरी गणपतीच्या फराळामध्ये तांदळाच्या पिठाची चकली कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी आपल्याला डाळवं घालायचं आहे. डाळवं अगोदर चाळून निवडून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. आता आपण मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला डाळवं बारीक दळून घ्यायचं आहे. आता तयार पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. बारीक चाळणी म्हणजे मी इथे मैद्याची चाळणी वापरली. ज्या चाळणीने आपण मैदा चाळतो त्याच चाळणीचा इथे मी वापर केला आहे. आता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता डाळव्याचं पीठ मी चाळून घेतले आणि चाळणीमध्ये जाडसर कोंडा शिल्लक राहिलेला आहे. हा कोंडा जर जास्त प्रमाणात राहिला असेल तर तुम्ही परत याला मिक्सरला फिरवून घेऊ शकता. पण 2 ते 3 चमचे जिथे कोंडा शिल्लक आहे म्हणून मी तो तसाच साईडला ठेवणार आहे. आता आपल्याला 3 वाटी तांदळाचं पीठ देखील चाळून घ्यायचं आहे. तर तांदळाचं पीठ पहा माझं थोडंसं पिवळसर आलं आहे. याचं कारण इतकंच आहे की जेव्हा मी हे पीठ गिरणीमध्ये दळण्यासाठी दिलं तेव्हा अगोदर गिरणीतून त्या हळद दळली होती, त्यामुळे हलकासा याला पिवळसर रंग आलेला आहे. तुम्ही इथे विकतचंसुद्धा पीठ वापरू शकता. मी घरचं पीठ वापरलेलं आहे. तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून सावलीत सुकवून घेतले आणि मग ते तांदूळ मी गिरणीतून दळून आणले. आता ही 3री वाटी मी थोड्या वेळ साईडला ठेवली, कारण 3 वाट्या एकदम या चाळणीमध्ये पीठ टाकलं तर पीठ मला चाळता येणार नाही म्हणून. इथे मी संपूर्ण तांदळाचं पीठ चाळून घेतलं आहे. आता यामध्ये लगेच आपण काही मसाले ॲड करूयात. तर पाव चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. आता 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता 2 चमचे धने जिरे पूड घालायची आहे. आता 1 चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. पण ओवा पिठामध्ये डायरेक्ट न घालता असा हातावरती घेऊन थोडासा क्रश करायचा आणि मगच यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर या चकलीमध्ये छान उतरतो. आता 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. आता लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चमच्याने घातलेले सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. ही तांदळाच्या पिठाची चकली करायला खूप सोपी आहे. अगदी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहते आणि अगदी झटपट बनते. घातलेले सर्व मसाले पिठामध्ये मी चांगले मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये आपण तेलाचं मोहन घालूयात. तर इथे मी छोटा तडका पॅन घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 5 चमचे तेल गरम करून घ्यायचे. पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल पहा अशा प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचे आणि मगच या पिठामध्ये घालायचे, म्हणजे चकली आपली मस्त खमंग कुरकुरीत बनते. आता घातलेलं तेल सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण इथे आपण कडकडीत तेलाचा वापर केला आहे आणि यामध्ये आपण जर हात घातला तर आपला हात भाजू शकतो. तर थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपण हे तेल हाताने व्यवस्थित या पिठाला लावून घेऊयात. चमच्याने तेल मी पिठामध्ये मिक्स करून घेतले. आता आपल्याला चमचा बाहेर काढायचा आहे. आता हे तेल आपण हाताने अशा प्रकारे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. प्रत्येक पिठाच्या कणाला तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे, म्हणजे आपली चकली छान कुरकुरीत खुसखुशीत बनते. तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाला तेल अगदी चांगलं लागलं गेलं आहे. अशा प्रकारे आपण याची मूठ वळली की छान अशी मूठ वळली जाते, म्हणजेच आपण यामध्ये घातलेलं तेलाचं मोहन हे अगदी परफेक्ट झालं आहे. आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे कडकडीत गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे. तर पाण्याला पहा मी अगदी चांगली उकळी काढून घेतली आणि मगच हे पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तर पिठाला चांगली वाफ बसणार नाही. त्यासाठी कडकडीत उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालून असं चमच्याने मिक्स करायचं आहे. पाणी खूप गरम आहे तर हात आपल्याला यामध्ये घालायचा नाही. पाणी एकदम न घालता थोडं थोडं घाला, नाहीतर पीठ आहे ते पातळ होऊ शकतं आणि पीठ पातळ झालं तर मग चकलीला काटे येत नाहीत आणि शिवाय चकली खूप जास्त तेलकटही होऊ शकते. आता असंच थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ मी अगदी छान असं मळून घेतलं आहे. मस्त आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. आता तयार पीठ पहा आपल्याला 10 मिनिटे झाकण ठेवून भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर लगेच आपल्याला चकली बनवायला घ्यायची आहे. तर पीठ पहा आपलं अगदी छान भिजलेलं आहे. आपण याला अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते एक छान एकजीव होईल. आता संपूर्ण पीठ न मळता असा आपल्याला पिठाचा छोटासा उंडा तोडून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे.
जसं जसं आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरायचं आहे तसं त्याला थोडं थोडं मळून घ्यायचं आणि मगच हे पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे. आता पीठ आम्ही हलकंसं मळून घेतलं आहे. आता लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे. तर सोऱ्यामध्ये आपल्याला पहा चकलीची प्लेट आहे ती लावून घ्यायची आहे. खरबड जी बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूला करायची म्हणजे चकलीला काटे छान येतात. आता अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. सोऱ्याला मी अगोदर आतून तेल लावलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावू शकता. आता पीठ भरून झालं की लगेच आपण चकली पाडायला सुरुवात करूयात. चकली पाडण्यासाठी मी इथे ताट घेतलं आहे. ताटामध्येच मी चकली पाडणार आहे. तुम्ही हवा असल्यास प्लेटमध्ये सुद्धा चकली पाडू शकता किंवा बटर पेपरवरती सुद्धा ही चकली पाडून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता चकली खूप सुंदर तयार झाली आहे. अगदी मस्त याला काटे आलेले आहेत पहा. आता शेवटचं टोक आपल्याला अशा प्रकारे तोडून इथे ठेवून घ्यायचं आहे. तर पहा खूपच मस्त आपली ही एक चकली तयार झाली आहे. तर आणखी एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते. दुसरी चकलीसुद्धा आपल्याला ताटामध्येच बनवायची आहे. त्यासाठीच मी इथे थोडंसं मोठं ताट घेतलं आहे. चकल्या बनवताना एकदम बनवून ठेवायच्या नाही. 3 किंवा 4च चकल्या आपल्याला बनवायच्यात आणि लगेच त्या तळायला घ्यायच्यात. म्हणजे चकल्या सुकत नाहीत. चकल्या जर सुकल्या तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यासाठी चकली अगोदर थोड्या बनवायच्या आणि लगेच मग त्या तळून घ्यायच्या. तर इथे आपली दुसरी देखील चकली तयार झालेली आहे. आता आणखी एक तिसरी चकली मी पाडून घेते म्हणजे आपल्याला 3ही चकल्या मग तळता येतील. तर चकलीचं पीठ पहा काय मस्त झालं आहे. चकली पाडताना कुठेही मध्येच तुटत नाही. अगदी परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालं आहे. आता इथे आपल्या 3ही चकल्या बनवून तयार झाल्यात. आता लगेच तयार चकल्या आपण तळून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे. आता मिडियम गॅसवरती आपल्याला ही चकली खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. चकली तेलात टाकली की लगेच तिला अलटपलट करायचं नाही. अशी थोडीशी तळू द्यायची आणि तळल्यानंतर चकली थोडी कडक होते पहा. मगच ती आपल्याला पलटी करून घ्यायची. चकली जर मऊ असेल तेव्हा आपल्याला पलटायची नाही. मऊ चकली तुम्ही जर पलटण्याचा प्रयत्न केला तर चकलीचे तेलामध्ये तुकडे होऊ शकतात. त्यासाठी अशी थोडीशी तळू द्यायची आणि मगच ती पलटून घ्यायची. याला सतत आपल्याला अलटपलट करायचं नाही. 1 ते 2 वेळेस आपल्याला अलटपलट करून अशा प्रकारे खमंग कुरकुरीत ही चकली तळून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता चकली आपली अगदी कुरकुरीत तळलेली आहे. तेलातले बबल्स जे आहेत किंवा बुडबुडे आहेत ते पूर्ण थांबलेत तेव्हा समजायचं चकली आपली खमंग तळली आहे. आता बाहेर काढूयात. तर खूपच सुंदर आपल्या या चकल्या तयार झाल्यात. आता राहिलेल्या चकल्या मी बनवून घेऊन अशाच प्रकारे तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या मी तयार करून घेतल्यात. खूप सुंदर खमंग कुरकुरीत आणि काटेरी या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या चकल्या हवाबंद डब्यामध्ये 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. अगदी संपेपर्यंत या चकल्या अशाच कुरकुरीत राहतात. तर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.